हॅलो 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 शेक 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 राजा दा अरे हो मेन काम राहिला आता मात्र सगळ्या तुरेवाल्यांच्या जीवाला लय बरं वाटत ना म्हणतील बाबा एकदाची टोपी घातला पण लोकांना डोक्या लावून टोपी घालण्यापेक्षा रात्री मित्रांनो समाजाच्या साक्षीनं सर्वांच्या साक्षीनं हे टोपी घातले आणि म्हणून या ठिकाणी हॅलो शेक 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 हॅलो हॅलो आवाज येतो ना सर्वांना आवाज येतोय ना अरे पाऊस पण नाही बाहेर आणि म्हणून चला कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार विकासजी लांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे माझा लेखी विषय घेऊन जायचा आहे करायची सुरुवात गणपती बाप्पा शोधावर तुला ग काही कळना मला ग एक बात मनाला या खाती माये खाती अग एक बात मनाला या खाती माये खाती मग काग तू येडा माई लांब लांब जाती याने करायचा अग या जीवाची नाही नाही होती अग काग तू येडा माई लांब लांब जाती याने करायचा अग या जीवाची नाही नाही होती आणि म्हणून हे माय बापा ही विनंती हा पापड तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं माझी विनंती तुला रे तूच घडवील मला रे तुझ्या आठवणी रसिका हृदयामध्ये राहती मग तुझ्या आठवणी रसिका अर्या हृदयामध्ये राहती आहे तूच रे अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो तुझ्या माझ्या प्रेमाची नाती आहे तूच रे अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो तुझ्या माझ्या प्रेमाची नाती
364 कलेचा दाता, सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार तुमची आमची रखवाली आई मुंबादेवीच्या शरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची मालकी माझी पाठ राखी आई सोलाई कुटुंबीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक प्राणीमित्र ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कुटुंबी नाच मंडळ मी शाहीर राजेश्री मुक्काम सवेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सोनकायदेवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. हे पोरांनो टोपीतली चमचमती बाय जरा बेस दिसते ना चांगली दिसते ना. बाबून माझ्या काल सांगितलं ह्याचा क्रेडिट बाबूला देणार नाही. बाबू ह्याचा क्रेडिट तुम्हाला देणार बाई चमचमतीच आहे. भले बाबू काला असू द्या पण बाबू माझा आहे. कसा पण असू द्या दाढी मिशी जरी पिकलेली असेल तरी बाबू माझा आहे. बाबूला सोडायचं नाही आणि बाबूंचा बाईला सोडला तर बाबूचा दुकान काय बंद पडण्याशिवाय राहायचा नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज ज्यांच्या माध्यमातून आजची सभा या ठिकाणी संपन्न झाले ते सन्माननीय प्राणीमित्र ग्रुप मुंबई आयोजित या मित्रांनो सांगायला अभिमान वाटतोय. माणसं एनिमी 4 माणसं किती आहे एनिमी 4 माणसं पण त्यांचा दणका केवढा आहे बघा. गेल्या वर्षीचा नियोजन शो हाऊसफुल झाला या वर्षीचा नियोजन शो हाऊसफुल झाला. म्हणजे मित्रांनो म्हणजे राजेश निकम आणि विकास नांबोरे हा मुंबई रंगमंचावर असा 6वा कार्यक्रम आहे आणि साहीच्या साही कार्यक्रम माझ्या माई बापा अरे या तुम्ही जोडीला स्वीकारलंय. हाऊसफुलचा बोर्ड आज पुन्हा एकदा लावला तुमच्यासाठी एकदा मित्रांनो जोरदार स्वतःसाठी हाऊसफुलचा बोर्ड 6व्या कार्यक्रमाचा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी ही सेवा आजची उपलब्ध करून दिली ते सन्माननीय या ठिकाणी आमचे संदेशदादा मांडवकर संतोषजी बापर्डेकर सर अशोकजी जोशी माऊली आणि सुरेशजी गोरे माऊली या माझ्या आजच्या यजमानांना या ठिकाणी त्यांना लाख लाख आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे ते सन्माननीय शंकरजी गोरे माऊली बंडूशेठ पत्त्याने माऊली यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शाब्दिक आभार ज्यांचे मानतोय ते सन्माननीय सुरेशजी पावदाने माऊली विनायकजी चौगले माऊली प्रदीपजी गोरे माऊली विजय जोशी माऊली सत्यवान कालकर माऊली स्वप्नील जोशी माऊली योगेशजी मोडक माऊली प्रथमेश मांडवकर माऊली आणि विकासजी मांडवकर माऊली या सर्व माझ्या आजच्या अतिथींना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांच्या सोबतीनं आजची सेवा या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे माझे संगीतकार आज मला पुन्हा एकदा ढोलकीला साथ करतात माझे बंधू विशालदादा सुतार. त्याचप्रमाणे बेंजोर मला असतात म्हणजे माझे बंधू गेली 10 वर्ष निखळ सेवा ज्यांची मिळते ललितदादा येसरे. आज बरेच दिवसानं योग काय मात्र येत नव्हता पण आज मात्र योग आलेला आहे. आज कीबोर्डला मला साथ मिळते माझे बंधू सौरभदादा देवरुखकर. ऍक्टरपॅडला मला साथ मिळते माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्या कोकणातील दापोली तालुक्यातील आसवणगावचे सुपुत्र माझे बंधू राजूदादा पड्याळ आणि सर्व सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये निश्चित त्यांनी आधीच बॉम्ब टाकले नाही माझ्यावर म्हणतात काय पण होते पण भारी मात्र खतवर होते. आणि म्हणून माझे बंधू मनोजदादा गोंडालाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो माझे मार्गदर्शक माझे आधारस्तंभ माझ्या प्रत्येक अगदी पर्सनल आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये अगदी मला माझ्या वडिलांप्रमाणे धावून येणारे सन्माननीय आज शिवसेना शाखा प्रमुख ठाणे आमची माऊली जयवंतदादा चव्हाण आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून साहेब उपस्थित झालेले आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग देखील उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये सन्माननीय शाहीर तुरेवाले शाहीर माझे बंधू संतोषदादा कोल्हापटे असतील. त्याचप्रमाणे आमचे युवा शाहीर
सुकांतदादा आयरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये गावावरून या बारी बघायला आले, तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. आमचे गणपतदादा लांबोरे असतील, आमचे सचिनदादा गोलापटे असतील, माझे बंधू मनोजदादा गोंडाल असतील, त्याचप्रमाणे माझी शिष्य मंडळी ओंकार लांजेकर, वेदांत जाधव, मीनाक्षी रेवाळे, प्रमोददादा गोवळकर या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आता रात्री म्हणाले माझी खेळची चमचमती बाय, मी म्हणतो माझ्या लांजाचा काला कलकलीत बाबू कसा आहे बघा, कलर काय तर पैसा वापस. बाबू माझा अजून सांगतोय माझ्या बाबूवर कोणी हात गाजवायचा, अरे बाबू काय म्हणतो खेळातली चमचमती बाय, बाबूचं वर्णन करायला नको. बाबू माझा काय ना पोरानो, बाबू कोणाचा आहे? हा बाबूचा नाचा विचार लावा ना, आधी काय झाला कलर काला त्या कोळसा व्हायचा परत. आणि म्हणून सर्वांनी शाहीर शब्दांचे जादूगार भिकाजी लांबोरे आता सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठ राहतील आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मुलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मित्रांनो या ठिकाणी रात्री शाहिरांचा माझा कार्यक्रम झाला गणपतीपुळे खंडा या ठिकाणी, तोही कार्यक्रम माई बाबांच्या आशीर्वादाने हाऊसफुल गेला. तसंच मित्रांनो या ठिकाणी आज हा शाहीर या रंगमंचावरती जो उभा आहे, मित्रांनो प्रत्येक कलाकाराला नावारूपाला आणण्यामागं त्याला घडवण्यामागं एका प्रतिष्ठित असा किंवा एका खंबीर अशा माणसाचा हात असावा लागतो. आणि आज मित्रांनो तुमच्या समोर या राजेश निकमला ज्यांनी उभं केलं ती माझी गुरु माऊली, त्यांच्या चरणावरती ही स्तवन माझी समर्पित करतोय. बुवा गुरांशी जाऊन तुमची कालची गाणी काय काय पाठ केली होती ऐकली मला लय भावली. बुवा गुरांशी जाऊन म्हणतात गाणी शिकले, ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता आणि म्हणतात गुरांशी जाऊन शिकले म्हणजे भाऊ आता गुरा सोडा, आता मुंबईत आलं, आता संगीत कार्यक्रमात जरा जवळ घ्या आणि तालात आणि सुरात बुवा जरा काय तो गायला शिका. आणि म्हणून मित्रांनो माई बापा स्तवन आपल्या चरणावरती ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. जीवनाला खरा अर्थ आहे तोच या कलियुगामधला खरा परमार्थ की कलावंताच्या जीवनाचे कलावंताच्या जीवनाचे हेच खरे सार्थ आहे. गुरु ज्ञानाविना हे जीवन आज सार व्यर्थ आहे. म्हणायचं आहे काय स्तवन आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे जीता था जिसके लिए जिसके लिए
ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. आणि म्हणून स्तवन माझ्या गुणाच्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. ज्ञानाची ही सावली अंतरीच्या बसेरावळी, अहो ज्ञानाची ही सावली अंतरीच्या बसेरावळी, या कलेची मज वाट दावली, धन्य माझी आहे गुरु माऊली, या कलेची मज वाट दावली, धन्य माझी आहे गुरु माऊली. अंतरीच्या बसेरावळी, ज्ञानाची ही सावली अंतरीच्या बसेरावळी, या कलेची मज वाट दावली, धन्य माझी आहे गुरु माऊली, या कलेची मज वाट दावली, धन्य माझी आहे गुरु माऊली. कल्पतरू, माझी कल्पतरू, हो तुझ्या ऋणाला या प्रेमळ गुणाला सांग मी कसा विसरू, आली तूच लेकरासाठी या सोन पावली, या कलेची बस वाट लावली, धन्य माझी आहे गुरु माऊली, या कलेची बस वाट लावली, धन्य माझी आहे गुरु माऊली, या कलेची बस वाट लावली, धन्य माझी आहे गुरु माऊली, या कलेची बस वाट लावली, धन्य माझी आहे गुरु माऊली. आशीर्वाद आहे पाठीशी, आशीर्वाद आहे पाठीशी, तुझ्या आठवणीचा धडा शिकवणीचा
तो आहे माझ्या आज गाठीशी म्हणून राजशाची ही नौका तुलावली या कलेची बसवट दावली धन्य माझी आहे म्हणून माऊली या कलेची बसवट दावली धन्य माझी आहे म्हणून माऊली या कलेची बसवट दावली धन्य माझी आहे म्हणून माऊली सावली अंतरीच्या वसेरावली ज्ञानाची सावली अंतरीच्या वसेरावली या कलेची बसवट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची बसवट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली कलेची मजवाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली बोल श्री गणपती गजानन कामदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडो अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया प्रेम भवन दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे सर्वांनीय माझ्या शेजारच्या गावचे सुपुत्र आमचे बंधू मंगेश दादा माने गाव घेतली दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे सन्मान्य शाहीर आमचे बंधू परेश दादा खोपटकर दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे फरमाईश आलेली आहे की कोकण 1 नंबर गाण्यातला रायगडचा अंतर झाला पाहिजे निश्चित मित्रांनो प्रतिमा कासेकर दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे मार्गदर्शक सन्माननीय जयवंत काशीनाथ चव्हाण साहेब शाखा प्रमुख ठाणे साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे अमोल बाईत अक्षय वेवणकर रतेश बाईत प्रतिमेश कडेरे दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आणि फरमाईश आलेले आहे गुराकी तो आहेस राहणार बघूया आता राहणं आणि त्यानंतर मग थोड्या तर मित्रांनो विषय काय स्तवन या ठिकाणी झालेला आहे बरोबर आहे ना स्तवन झालेला आहे विषय आहे गणाचा विषय काय मित्रांनो शाहिरांचा आणि माझा काय वादच नाही भांडणच नाही आमचा नवरा बायको संसार भांडण कसतात आहे ना बायकोशी भांडण करू नवऱ्याला जेवण भेटायचं आहे उपाशी मरेल बायकोशी भांडण करू नवऱ्याला जेवण भेटेल ताट तसाच राहील उपरी घालायला लागेल
पण विषय काय मित्रांनो, रात्री पण शाहिरांना म्हटलं बुवा नमान करू नका, तरी पण त्या बहिणीनं आपला मला वाटतं बहुतेक काय ना तो कवट्या भाका तो शोध लागलेला नाही, तर सक्का भाव मला वाटतं ह्याचाच असेल बहुतेक, कवट्या भाका ह्यांचा. माझं म्हणणं एवढंच आहे मित्रांनो, रात्री बुवा म्हटलं ना शक्ती तुला आपला आहे का हो बुवा, आई रे बुवा नमन तर आपलीच आहे, पण शक्ती तुला नमन कशाला, नमन शक्ती तुला करतात काही गो नाही ना गरज. माझा विषय एवढाच आहे बुवा. मग रात्री त्याला काय म्हटलं, तुम्हाला कोणी 100 रुपयाचं बक्षीस देईल, 500 रुपयाचं देईल, आणि म्हणलं बुवा नमन गा बुवा करणार इथं आल्यावर आली राली तुझी पाली पाली. आज गोवाल्या कशा घालतो बघा बुवा, तुमच्या जातील तेवढा घालतो बुवा, घ्या घालून. विषय काय बुवा, रात्री काय म्हटलं, तुम्ही नमन म्हणता ना, मी तुम्हाला 1000 रुपये बक्षीस लावतो, इथं आल्यावर लावणीचा ठोंका म्हणून दाखवा बघा. एक लावणी पण आपलीच आहे ना, महाराष्ट्राची लोककला संस्कृती आहे. आज सुरेखाताई पुणेकर यांनी खडतर प्रवास करून ही लावणी जोपासते. मग इथं आल्यावर तुमच्या काय बघू तर येऊ लावून ठुमका लावा, अहो कारभारी दमान दमान नाही व्हायचा, तुमचा सामान सगळा भिजल बुवा आतला, म्हणून तुमच्या दमान नाही व्हायचा बुवा. नमान कशाला, एवढाच माझा विषय आहे. आणि बुवा म्हणतात त्यांचा डायलॉग काय रे बोलणं, यसार मोठमोठा गार गेला गंमत मध्ये, भेंडी लांबवर एखादा हिंमत मध्ये. त्यांना रात्री पण म्हणलो की तुम्ही मोठमोठे भले गार करा, अजून करा, पण दुसऱ्याला गार करता स्वतः मात्र गरम नका हो, शाप वारा पडायला बुवा, लुंगणा खाली खाली फलकाटा तुम्हाला लावायला लागेल. विषय काय आहे त्यांना म्हटलं, ते म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये, पण त्यांना मी काय म्हणते, तुम्ही मोठमोठं गार गंमत मध्ये केलं तर राजेश बुवा तुमच्या समोर आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये, आणि तो सुद्धा हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात 18% काय म्हणतात जीएसटी लावलं, काय जीएसटी लावूनच बुवा आलोय, जीएसटी सकाळच आलोय, हे हाऊसफुलचं बोर्ड काय उगाच लागतंय, लोक येडी आहे, जीएसटी घेऊनच आले बुवा, आणि आज पण तुमच्यावर जीएसटी घेऊनच बुवा. कसा विषय आहे मित्रांनो बघा, गण आपल्या समोर गात म्हणायचं आहे का मित्रांनो, लक्ष असावं. निराकार रूप तुझे गाणं मी रोज नाही नाही पाहतो, अरे निराकार रूप तुझे गाणं रोज नाही नाही पाहतो मी, तुझ्या चरणावरती आज गणा ही शब्द सुमने वाहतो, मग तुझ्याच कृपा छायेमध्ये सदैव गाणं राहतो मी, आणि आज या सभारंगाने श्री गणा तुझा अगाध महिमा गातो. म्हणून बुवा हो बुवा, आज पण बिना प्रॅक्टिस चालू आहे वारीला, तुम्ही बसलो आज पण मला बघायचं किती तारापणे सुरात गाता होतं, नुसतं आहे ना भेंडी आणि गवार बोडका बोडका बुवा, तुम्हाला सगळ्याच देऊन टाकतो आज बुवा. इथं नुसतं ही काय लोक काय तुमचं नमानी ऐकायला आले, रात्री भयान वसाड पडलं, वनवासाला लागली आग, सगळा बोलायला काय नाही म्हणून बुवा मंगलाष्टक गायला लागलं. तिथं तुरेवादी लोक येऊन बक्षीस येत आहेत, म्हणतात बुवा ह्याला सांगा आम्ही 200 रुपये बक्षीस वारी बघायला आलोय, तुमची ही लग्न इथं ऐकाय नाही आलो. केवढा अपमान, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला थोडी बुवा. आणि तुमच्याकडे शाहिरी अपेक्षा नाही, तुमच्याकडून ह्या अपेक्षाच नाहीत बुवा. शब्दांचा जादूगार तुम्ही आणि मंगलाष्टका लावता, तुम्हाला हेन बुवा फुकट, फक्त मजुरी जरा कमी करामध्ये झाला बुवा. आणि म्हणून मी शाही गणाचा म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तेरी इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे, सच होते होते हो गया अफसाना मेरा रे, माहिया तेरे प्यार में डूबी मैं भी डूबी रे. काम सोपा करून देतो, भागाला भाग देते ना आल्यावर. म्हणून विषय आहे गणाचा. अरे मित्रांनो विषय काय आहे, 14 सप्टेंबरचा दिवस सर्वांना माहिती आहे, बाप्पा सर्वांच्या घरामध्ये येणार आहे. पण विषय काय आहे मित्रांनो, निर्गुण निराकार ओंकार रूप आहे ना, ओंकार रूप ते गणेशाचं रूप आहे. पण ज्या विघ्नहार्दनं जळी स्थळी काष्टी पाशाने जो बाप्पा पूजला गेला, जो बाप्पा पूजला गेला, जो भजला गेला, त्या बाप्पाला, त्या निर्गुण निराकाराला, त्या साकार रूपाच्या गणपती बाप्पाला हे आजार कलाकाराचं काय सांगणं आहे, म्हणायचं काय, लक्ष असं. या सप्त सुराने आळवितो मी आज या सभारण, तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जन. श्री गणा
माझी तुला वंदना धावना पावना धावरे गणा धावना पावना धावरे गणा तुधावरे गाना. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून फरमाईश आलेली आहे. 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे चोरून चोरून पाहत. तर मित्रांनो विषय कसा आहे बघूया. आता वेळ पण बराचसा होत चाललाय. वेळेला महत्व देणं काळाची गरज आहे, बरोबर आहे ना. कारण हा आहे ही नगरी आहे मुंबई
इथं काय वेळ कोणाच्या बापाची बांधी नाही मित्रांनो. आणि म्हणून विषय काय आहे, स्तवन झालेला आहे. साहेब वेळ आहे ना अजून? किती मिनिटं आहेत ना? वाद झाली 20 मध्ये आपण लय किस काढू, काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय काय मित्रांनो, स्तवन झालेला आहे, गत झालेला आहे. आता विषय आहे गवळणीचा, आहे ना. शाहीर आणि रात्री अरे येला बाबा छोटा खाली नाही ना. रात्री शाहीरांचा माझा काय सुंदर कार्यक्रम झाला, पण चाललाय ना. रात्री बोनची गवळ होती आहे ना, झाली मंदानी चंदा कुठं तरी आणली ना मधीच बोवानी. शाहिरांनी विषय काय मित्रांनो, शाहिरांना अनेक प्रकारच्या गवळणी दिलेल्या आहेत. शाहिरांचे त्याला माझ्या गवळीला भाग पण आलेले आहेत. मीही त्यांच्या गवळीचा भाग देण्याचा प्रयत्न केलाय. आज ही शाहीर एक आगळा वेगळा विषय, पण मुद्दा काय मित्रांनो, प्रेम भुवड दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक पानाचा मुजरा. तर विषय काय मित्रांनो, काय होतं माहितीये, हे पोरांनो ऐकता ना, मला वाटते भीती बुवांची नाही वाटत, बुवांची वाटणार पण नाही आणि मी वाटून येणार पण नाही. ते म्हणतात ना मोठमोठा गार केलं गंमत मध्ये, तेवढा का राजाची भाऊ हलका नाही. मला बुवांची भीती नाही वाटत. पण बापरडेकर माऊली बघा काय माहिती विषय, चला घरच्या देवाची नड आहे काहीतरी. माझ्या बाबूचा मध्ये अंग धरतो, अंगात येतो, अंग धरतो बुवाचा आणि अंग असा धरतो की काय अगदी विचारू नका, सगळी साथी असणार खाली उतरतात. विषय काय, चुकून जर कुणाच्या मानगोटीवर जाऊन झाडबिड बसला तर झालं यापाला जाता कुठं पोरांनो, जाम धरून बसायला तिथं. झाड जर हितनं सुटला मग मात्र कुणाचा खरा, तर बाबूच्या माझ्या तो अंगात रात्री आला होता. तर मी म्हटलं हा अंगात आलेला भूत आहे ना, काय तिसरी बारी मला नाही ना. हा भूत म्हटलं उद्या उतरवतो, आज येताची काठी नाही नुसत्या हातात त्या मायकाने उतरवतो, कसा तो ऐका. आणि म्हणून विषय आणलाय गवणीचा. पण तत्पूर्वी बा माझ्या महाराजा, बा माझ्या नटेश्वरा, बा माझ्या जाग्या बघाच्या मालका, ह्या माझ्या नवऱ्यावर, ह्या माझ्या बाबूवर काय 7.5चा फेरा आहे, काय भूतकेताची बाधा आहे, ती लवकर काढून माझ्या बाबूला बरा कर रे महाराजा. हा झाड परत माझ्या भावाच्या अंगात यायला आता बघू. आणि आज जर आला तर माझ्या भावाच्या अंग बसती आहे. मग हा झाड काय झालं बसून नाही, ते अंग बसली आहे. हे अंगातलं किड आहे ते चावताय नाही ना. आणि म्हणून किड घेतो पुढं पुढं दाडकरी पकडा, झाड सांगितलं आधी, झाड येईल चुकून तुमच्या मानगुटी बसल, मग जाता कुठे यापाला पळापळ होईल सगळी. आणि म्हणून पक्ष झालेला आहे. हा गेल्या वर्षी शाहिरांना विषय लावला होता, तर त्याची फरमाईश आलेली आहे. अरे गुरा की तू आहेस राहणं त्या गुराख्या चमाना, गुरा की तू आहेस राहणं गुराख्या चमाना, मग छेडलीस मला तर हाकली कुठं त्या केलव्याच्या रानात. गेल्या वर्षी शाहिरांना विषय लावला होता, त्याची फरमाईश आली. राधा म्हटली होती कानाला, अरे गुरा की तू आहेस राहणं त्या गुराख्या चमानात, पण छेडलीस मला तर हाकली कुठं मुक्काम पोस्ट बिबली आणि पोस्ट केलंबे त्या केलव्याच्या रानात. आणि म्हणून आजचा गवळीचा विषय शाहीर आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. समजू नको काना तुझ्या राधेला साधी, हे काना हे दिसना सावल्या. अरे समजू नको काना तुझ्या राधेला साधी, मग मनात आणलं तर ही राधा तुझी करील बरबादी. होते मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी, अरे होते मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी, म्हणून सांगते कान्हा तुला, तुला नकोस या राधेच्या नादी. आणि म्हणून विषय कसा मित्रांनो, ऐका बुवा, ओ बुवा ऐका, शाप मागायत काय येत आहे नाही आतल्या खोली ऐकाय जातोय ना. चुकीचं सांगायचं नाही बुवाला जावं, बुवा असा म्हटला तसा म्हटला, की ऐकता ठिकाणी बोलतात भलताच काहीतरी. तुम्ही माझं सगळं मला माहिती आहे, मी रात्री पण म्हटलंय, माझा स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. तुम्ही काय मीठ मसाला लावून सांगणार नाही मला माहिती आहे. म्हणून त्या विषय ऐका गवळ गातोय. अरे आला बघ लांबोरे तो, आला बघ लांबोरे तो, बघना दाढीवाल्या. राधा म्हणते आला बघ लांबरे तो, बघना दाढीवाल्या. याला कुणी म्हणतो
काल्या कोणी म्हणतो गोपाल्या. राधा काय म्हणते? आला बघ लांब रे तो, काना लांब उभा आहे. राधा काय म्हणते? अरे आला बघ लांब रे तो, बघ ना दाढीवाल्या. याला कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. अरे कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. राधा सांगते हा काना लांब उभा आहे तिकडं. कंस मामाला सांगते राधा, कंस मामा काना लांब उभा आहे. आणि बघ ना तू दाढीवाला आहेस कंस मामा, हा काना बघ लांब नाही येतोय. गवळणीला पण सांगते, गवळणीनं काना लांब उभा आहे. कंस मामाला सांगते दाढीवाल्या बघ, अरे तुझा भाचा लांब नाही येतोय. हा कावळ, हा सावळा आहे, काळा आहे, याला कोणी गोपाला म्हणतं, कोणी काला म्हणतं. बुवा आता म्हणाल माझा कलर काला आहे तर मलाच का म्हणतात? बुवा कलर गेला तर पैसे वापस, मला तुमच्या कलरशी काय देणं घेणार नाही. म्हणून आला बघ लांब रे तो, बघ ना दाढीवाल्या. आला बघ लांब रे तो, बघ ना दाढीवाल्या. कोणी म्हणतो काल्या याला, कोणी गोपाल्या. कोणी म्हणतो काल्या याला, म्हणतो गोपाल्या. म्हणतो काल्या कोणी, म्हणतो गोपाल्या. म्हणतो काल्या कोणी, म्हणतो गोपाल्या. शिरावरती घेऊन येता कोण सासरे वाट, बशी बशी झुकून याची येतो आम्ही वाट. बशी बशी झुकून याची येतो आम्ही वाट. बशी बशी झुकून याची येतो आम्ही वाट. त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांजा झाल्या. त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांजा झाल्या. कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. म्हणतो काल्या, कोणी म्हणतो याची बात सतना, काय सांगू मी तुम्हाला येण्याची ही जत्रा. काय सांगू मी तुम्हाला येण्याची ही जत्रा. काय सांगू मी तुम्हाला येण्याची ही जत्रा. आणि सोहाखाली आमच्या डोक्यावरच्या मोन्या. आणि सोहाखाली आमच्या डोक्यावरच्या मोन्या. कोणी म्हणतो काल्या याला, कोणी गोपाल्या. कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. मला बघला बरे तो, बघला दाढीवाल्या. मला बघला बरे तो, बघला दाढीवाल्या. कोणी म्हणतो काल्या याला, म्हणतो गोपाल्या. कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. साहिल गोरे, वैभव खैर, समीर दावत, रोहित चौगले या माझ्या मित्रांच्या माध्यमातून 301 रुपयाचा बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे प्रियांश वैभव खेर जयगड दादांच्या माध्यमातून कोकण एक नंबर या गाण्याची फरमाईश दिली आहे. त्याचप्रमाणे कुमारी युगांती कळंबटे यांच्याकडून चोरू चोरून पाहत संगमेश्वर 201 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आशिष बेंद्रे, कोंडे बेंद्रेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार तसेच श्री नवलाई देवी ट्रॅव्हल्स विनोद मांडवकर, प्रदेश पाष्टे, अभिजित विचारे, संतोष शिंदे दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो विषय काय आहे?
कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. रात्री ही शाहिरांना विषय दिलाय आणि आजही समाजाच्या कानावरती विषय असावा. विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर तुमच्यासारखा आहे ना, बाप दाखवणे श्राद्धकार करणार राजेश बुवा नाही. मला फक्त शाहीर तुम्हाला एवढंच म्हणायचंय. रात्री मित्रांनो खंडाळ्यामध्ये शाहिरांच्या विषयाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शाहीर काय माहितीये, तुम्ही ना बाजू मारून घेऊ नका. तुम्ही गेल्या वर्षापर्यंत तुमच्या विषयाला खाली बाजू होती. आता मित्रांनो शाहिरांचा विषय होता, सर्वांनी गेल्या वर्षी ऐकले काय युट्यूब मध्ये पाहून सर्वांना विषय माहितीये. शाहीर काय म्हणायचे गेल्या वर्षीपर्यंत की भूमाता गौरव गाथा या ग्रंथामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. रात्री मित्रांनो भूमाता गौरव गाथा या कथासाराचं उत्तर शाहिरांना देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खाली यांच्या विषयाला टीप नव्हती. आणि ह्या वर्षी शाहिरांनी नवीन एक पायंडा पाळली नाही. त्याच्या खाली शाहीर म्हणतात एक देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वरदान ही सविस्तर ग्रंथकथा आहे. या वर्षी यांची बाजू वेगळी आणि आता दिलेल्या शाहिरांनी परत की ग्रंथ संदर्भ भूमाता आणि रहस्य कथा. मग रात्रीचं उत्तर काय मान्य केलं? बरोबर आहे ना? रात्रीचं उत्तर मित्रांनो पुराव्या निश्चित शाहिरांना दिलंय. भूमाता गौरव गाथा या विषयाचा हा ग्रंथ काय या समाजाला माहिती होता? राजेश भाऊला माहिती होता? तुम्ही सांगा ना. मग तुम्हाला उत्तर दिलं बुवा, तुम्ही मान्य करायला पाहिजे होतं. आणि आज शाहीर परत तुम्ही तुमच्या विषयाला बाजू देताय. मग शाहीर कोणत्या मानाने दिलेलं उत्तर मान्य करा. पुराव्या निश्चित तुमचं उत्तर दिले बुवा रात्री आणि आजही बुवा देण्याचा प्रयत्न करणार. आजही बुवा छातीला बोट लावून सांगतोय मान्य करण्याचा करू नका. आजही तुमच्या विषयाचं उत्तर देणार बुवा. आणि म्हणून चला प्रश्नपत्राचा विषय गातोय. म्हणायचं आहे काय? मैं तेरा तोता तू मेरी मैना चोरों से क्या कहना. म्हणून अरे विषय माझा फोडाय बुवा तू गुरुचे चरण धर. टाकलेला हा आदिमायेचा अरे टाकलेला हा आदिमायेचा डाव तू करवसल. जर गडवण वागलास तर भेंडी असा तसा दोडका बोल येणार. जर गडवण वागलास तर तुझी फाडी नवी हात भर. जर गडवण वागलास तर तुझी फाडी नवी हात भर. ये विषय माझा बोलाया बुवा गुरुचे चरण धर. टाकलेला हा आदिमायेचा डाव तू करवसल. जर गडवण वागलास तुझी फाडी नवी हात भर. तुझी फाडी आणि म्हणून फरमाईश दिली आहे कोकणाच्या गाण्याची. चोंडा मागवू घातला. मला वाटतं जयगड मध्ये बक्षीस आहे, देवगड मधून दादांच्या माध्यमातून कोकणाचं गाणं 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. आणि मागाशी एक फरमाईश दिली आहे की रत्नागिरीतले रायगड मधले रायगड आणि सिंधुदुर्ग शाहीर 3 मिनिटात बारी संपवतो मोजून. बरोबर खोका चुकवणार नाही. पहिला मोकळा घेऊया आपल्या रायगड जिल्ह्याचा. चला रायगड माझा आगरी कोणाची शान. वरद विनायक बल्ला ईश्वराचे स्थान. हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान. संजीरा उभा पाठीशी बोलावून मान. सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर. हो सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर. राजा माझा बसला रायगडावर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. हो शिवरायाच्या भूमीत शोभतय माझं
माझं कोकण एक नंबर. आणि मित्रांनो, योगायोग काय बापाडेकर माऊली हे प्राणी मित्र ग्रुप माझ्यासाठी लकी ठरला. गेल्या वर्षी याच रंगमंचावरती याच आयोजनामध्ये राजेश पवारने एक साधा आपला चला गायचा म्हणून कोकणाचा विषय गायला होता. पण मित्रांनो, या एका गाण्यानं राजेश निकमची ओळख एवढी बदलेल हे कदापि विश्वास ठेवला नव्हता. आणि त्याच गाण्याला नाव ठरलं होतं विकास शेठ लांबरे बुवानी. आणि आज लांबरे बुवा स्वतःला पण सांगतायत राजेश बुवांना म्हणतात कोकणाचं गाणं बोलायला सांगा. ही माझ्या प्रामाणिकपणाची माझ्या नटेश्वराने मला दिलेली प्रोत्साहती आहे. आता विषय येतोय माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. म्हणून म्हणायचं सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी, कोकणाचा पाया रचिला देवदैवतानी, राखीला हवामान दशावतार भजनानी, अहो येवा कोकण आपलो असा डोळे मालवणी, विकू नका जमिनी पर नाहीतर होऊ आपण सागर. अरे विकू नका जमिनी पर नाहीतर होऊ आपण सागर. सांगे राजेशी जोडून करा, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. साक्षात या सामिंदर, साक्षात या सामिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. रात्र थोडे निसर्गपार वेळेतून आपल्या जागेवरती जात चालले. ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, शाहिराने देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी तसाच या ठिकाणी पाठिंबा द्या. शाहिराने देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला निश्चित तुमच्या पद्धतीनं जेवढा जोर लावून शाहीर कार्यक्रम करता येईल तुम्ही निश्चित करा आणि कराल अशा आशा मिळवतो. आणि आपण सर्वांची प्रथम घेतो. धन्यवाद.